मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 आता पुढे कोणत्या मैदानात पळताना दिसणार याचीच आज आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत। मागे झालेल्या सासवड पुरंदर केसरी मैदानात मथुरने 1 नंबरचा मान पटकावला हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे, पुढचं मैदान कोणतं? तर मित्रांनो, मथुर आता एकदम टॉपच्या मैदानात पळताना दिसणार आहे आणि हे मैदान सुद्धा तितकंच मोठं आणि प्रतिष्ठेचं असणार आहे। मैदानाची माहिती लक्ष देऊन ऐका मित्रांनो। ढीग प्रथम क्रमांकाचं बक्षीस थेट 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 3 लाख, तृतीय 2 लाख, चतुर्थ 1 लाख, पाचवा क्रमांक 51,000 आणि इतर आकर्षक बक्षिसे सुद्धा असणार आहेत। मित्रांनो, हे 2 दिवसांचं भव्य मैदान आहे। यक्के 29 तारखेला 1 दुसरा प्लस 1 बैल मैदान, यक्के 30 तारखेला 1 आदत प्लस 1 बैल मैदान। वॉर्निंग, लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्ही मैदानांमध्ये बक्षिसाचं स्वरूप एकसारखंच असणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, ढीग यापैकी कोणत्या मैदानात मथुर पळणार? मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, मथुर जेव्हा आदत घेतो तेव्हा इतिहास घडवतो आणि आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्याने आदत घेतली आहे तेव्हा मैदान हादरवून सोडलं आहे। त्यामुळे जवळपास पक्की माहिती अशी आहे की 30 तारखेला होणाऱ्या 1 आदत प्लस 1 बैल मैदानात आपल्याला मथुर एकदम टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे। आता प्रश्न असा आहे मित्रांनो, ढीग मथुर सोबत कोण असेल? माझ्या अंदाजाने आणि मिळालेल्या माहितीनुसार ढीग पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी सचिन हा मथुर सोबत मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे। आणि हो मित्रांनो, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्ह वर पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला काय वाटतं, या मैदानात मथुरची कामगिरी कशी असेल? तो पुन्हा एकदा बाजी मारेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ढीग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मित्रांनो ढीग एका नव्या अपडेटसह नव्या व्हिडिओमध्ये।